Assalamualaikum students, welcome and welcome back again on my channel Easy Learn उर्दू मीडियम। आज हम लोग मराठी आंतर भारतीय इयत्ता 10वीच्या जो है पाठ क्रमांक 3 अनाथांची आई, इस जो है पाठ का, इस लेसन का, इस चैप्टर का जो है प्रश्न उत्तर, क्वेश्चन आंसर, स्वाध्याय जो है वो जो है देखने वाले हैं। चलिए शुरू करते हैं हम लोग। प्रश्न नंबर 1 है, योग्य पर्याय निवडा। 1. चिंदीला शाळा शिकण्यास मनाई होती कारण, उसमें आप आ लगाना है, त्यांच्या घरातील कुणीही यापूर्वी शाळेची पायरी चढले नव्हते। प्रश्न नंबर 2. चिंदीने कविता छापलेला कागद बिळात लपवून ठेवला कारण आ. सासरच्या लोकांना तिचे वाचन आवडत नसे। उत्तरे लिहा। आ. बुनियादी ग्रामशाळेतील शिक्षकांची नावे कांबळे गुरुजी आणि वंदिले गुरुजी। आ. चिंदी लहानपणी कागद पेन मळून वापर करत होती, ती वनस्पती भराडी। प्रश्न नंबर 3. खालील शब्दसमूह हाणण्यासाठी एक शब्द लिहा। अ. अक्षरे ज्याची शत्रू आहेत असा अक्षरशत्रू। आ. ज्ञानाची तहान, ज्ञानतृषा। प्रश्न क्रमांक 4. गटांतील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे यामागील कारण स्पष्ट करा। आ. रमेश, जोसेफ, यास्मीन, आम्ही। उत्तर आम्ही। स्पष्टीकरण: रमेश, जोसेफ, यास्मीन ही सर्व विशेष नाम आहे, त्यात आम्ही हे सर्वनाम आहे, म्हणून आम्ही हा शब्द गटात न बसणार आहे। आ. तू, आ का देखिए, ते, तुला, आणि आम्ही। उत्तर आणि अलग होगा इसमें से, क्योंकि स्पष्टीकरण: ते, तुला, आम्ही ही सर्वनाम आहे, त्या आणि हे क्रियापद आहे, म्हणून आणि हा गटात न बसणारा शब्द आहे। ई. तनुजा, समीर, सुंदर, राधिका। उत्तर सुंदर। स्पष्टीकरण: तनुजा, समीर, राधिका ही सर्व विशेष नाम आहे, त्यात सुंदर हे विशेषण आहे, म्हणून सुंदर हा शब्द गटात न बसणारा आहे। ई. त्याला, मला, करणे, तुम्हाला। उत्तर करणे। स्पष्टीकरण: त्याला, मला, तुम्हाला ही सर्व नाम आहेत, करणे हे क्रियापद आहे, म्हणून करणे हा शब्द गटात न बसणार आहे। प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांतील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तैयार करा। ग्राम, पहले देखिए आ। उत्तर ग्राम शाळेतील से बनेगा ग्राम, शाळे, शाल, मल। आ. उत्तर आ का देखिए, उपकारक से बनेगा यहाँ पर उपकार, पर, कार, उप। ई से बनेगा देखिए यहाँ पर विषयक, संरक्षक, क्षण आणि पक्षी। और ई से बनेगा वजनदार, से क्या बनेगा जन, वजन, दारवन। सोमत, प्रश्न क्रमांक 6 सोमत आपको लिखना है। लेखिकेने कांबळे गुरुजी बद्दल व्यक्त केलेली भावना तुमच्या शब्दात लिहा। तो यहाँ पर जो है आपको इसका आंसर यहाँ पर मैंने दिया है, आप इसका स्क्रीनशॉट लेकर इसका आंसर पूरा लिख सकते हैं। प्रश्न क्रमांक 2. सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे पाठाचे आधारे पटवून द्या। इसका यहाँ पर पूरा आंसर मैंने यहाँ पर लिखा हुआ है। उत्तर यहाँ पर आप पूरा देखकर वीडियो को पॉज करके या स्क्रीनशॉट लेकर लिख सकते हैं। ये थे आखिरी सवालात, आखिरी क्वेश्चन जो मैंने आपको बताया। मिलते हैं हम लोग नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय।